नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आज सकाळी सकाळी अतिशय वाईट बातमी आली ती अमरावतीमधून. आपण तिथे बघितलं की तिथल्या अ, हॉस्पिटलमध्ये जी आग लागली त्यामध्ये NICU मध्ये असलेले 4 बालकं आतापर्यंत दगावलेली आहेत. आणि ती आग का लागली त्याची कारणं जी आहेत त्याचा अर्थात तपास घेतला जाईल. प्राथमिक अंदाज असा आहे की व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि त्यातून ती आग लागली. सर, घटना नेमकी काय आहे? तपशील त्याचा काय? अमरावतीमध्ये सर्वसाधारणपणे मेडिकल फॅसिलिटीज खूप चांगल्या आहेत. तिथे 3 सरकारी मोठी रुग्णालय आहेत आणि त्याचबरोबर प्रायव्हेट हॉस्पिटल्सही खूप चांगली आहेत. विशेषतः हेडगेवार हॉस्पिटल जे आहे अलीकडच्या काळात आलेलं, तेही चांगली सेवा सुविधा पुरवतं. अमरावती हे एक असं स्वास्थ्य आरोग्य केंद्र आहे की जिकडे 3 मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यातलं एक जे आहे ते सरकारी आहे आणि उरलेली 2 आहेत ती प्रायव्हेट सेक्टरची आहेत. आता हे जे हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी हा हादसा घडला, ही गंभीर गोष्ट घडली, त्याचं नाव आहे डफरीन. आपल्याकडे डफरीन म्हणून इंग्रज अधिकारी होते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. त्यांच्या नावाने सोलापुरात पण एक चौक आहे, तसाच अमरावतीला देखील त्यांच्या नावानं जुन्या काळातलं एक इस्पितळ आहे, ज्या इमारतीला 100 पेक्षा अधिक वर्ष झालेली आहेत. 4 एक वर्षापूर्वी अशाच प्रकारची गोष्ट घडल्यानंतर त्या NICUच्या फॅसिलिटीला नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट केलेलं होतं आणि ती शिफ्ट केलं होतं त्याला 2-2.5 वर्ष नेमकी झाली होती. त्यामुळे ही काही जुनी इक्विपमेंट आहेत, त्यामुळे असं काही घडलं असं समजायचं काही कारण नाहीये. परंतु त्या संपूर्ण व्यवस्थेसाठी एक हॉस्पिटलसाठी, सरकारी रुग्णालयासाठी आणि हॉस्पिटलसाठी एक वेगळी जागा अपेक्षित होती आणि त्यावरून थोडीशी खिचाताणी चालू आहे. याचं कारण जर ते शहरात राहिलं तर एका आमदाराला त्याचं क्रेडिट मिळेल आणि शहराच्या बाहेर गेलं तर दुसऱ्या आमदाराला क्रेडिट मिळेल. त्यामुळे तो प्रश्न तसाच भिजत गोंगडं पडलेला आहे. त्याचबरोबर या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रश्न या सगळ्या दुर्घटनेनंतर पुढे येत आहेत. त्यातला पहिला अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या, हे काय पहिल्यांदा घडत नाहीये. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये असे शेकडो उदाहरणं आपल्याला सापडतील. किंबहुना आता मी हा कार्यक्रम करत असताना माझ्याकडे जो डेटा आलेला आहे तो असा आहे की दर महिन्याला किमान दोन पेशंट किंवा लहान मुलं ही हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या अपघाताला गळी पडतात. आणि ऑक्टोबर 25 मध्ये आपल्याला पाहिलं असेल तर जयपूरमध्ये असं झालेलं आहे. मुंबईमध्ये काही वर्षापूर्वी अशीच गोष्ट ड्रीम मॉलमध्ये घडलेली होती. नागपूरमध्ये अशाच प्रकारची गोष्ट घडलेली होती. भंडाऱ्यामध्ये 2021 मध्ये मला आठवतंय मी रिपोर्टिंग केलं होतं, तिथे 11 पेशंटचा मृत्यू झालेला होता. हे सगळं एका बाजूला आहे, परंतु त्यातून आम्ही काही शिकत नाही आहोत हा खरा सवाल आहे. आता ही बातमी नॅशनल मीडियाने उचलल्यानंतर लगेच सरकार खडबडून जागं झालं आणि त्यांनी हेल्थ मिनिस्टर प्रकाश आंबेडकर यांना ताबडतोब तिकडे स्पेशल विमानाने पाठवलं. हा कार्यक्रम आता रेकॉर्ड करतोय तेव्हा 3:30 पावणे 4 होत आहेत. सकाळी 12-12:30ला त्यांचं विमान तिकडे लँड झालेलं असेल आणि नंतर तर त्या हॉस्पिटलला भेट देतील. त्याच्यानंतर ते ज्या ठिकाणी रुग्ण ऍडमिट केलेले आहेत, लहान मुलं ऍडमिट केलेली आहेत, त्या इतर हॉस्पिटललाही भेटी देतील आणि तिथे काहीतरी घोषणा होईल, मृतांना काही मदत आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर पूर्ण उपचार फ्री केली जातील वगैरे अशा सगळ्या गोष्टी होतील, जे रुटीन आहे आपल्याकडे. सवाल आहे की हे सगळं पोस्टमार्टम आहे, हे पश्चात बुद्धी आहे. आमच्याकडे प्रिव्हेन्शनचं काय? त्या प्रिव्हेन्शनसाठी कायदे आहेत का? आणि कायदे असतील तर त्या कायद्यांच्या अंमलबजावणीचं नेमकं काय, असा सवाल आता पुढे येतोय. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात, जर तुम्ही लक्षात घ्या, दर महिन्याला महाराष्ट्रातला तुम्हाला आकडा सांगतोय मी, 2 ठिकाणी 2 जण जर मृत्युमुखी पडतात. वर्षाला 25-30चा आकडा आहे. गेल्या 5-10 वर्षात 130च्या वरती मृत्युमुखी इथे पडलेले आहेत. ज्या निष्पाप कोवळ्या मुलांनी अजून डोळेही नीट उघडलेले नव्हते, ज्यांची तब्येत अतिशय नाजूक होती, त्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून NICU, त्याचा वॉर्मर आणि तिथे सगळ्या फॅसिलिटीज आहेत. आज त्याच फॅसिलिटी, तेच व्हेंटिलेटर त्यांच्यासाठी मृत्यूचं कारण बनतंय. मग ह्याच्यातनं सगळे, आणि मग तेच पुन्हा एक हाय लेवल कमिटी नेमली जाईल, ज्याची बावनकुळ्यांनी तर तसं सांगितलेलंच आहे की उच्चस्तरीय समितीतनं या सगळ्याची चौकशी केली जाईल. या चौकशीत काय येईल ते मी आता तुम्हाला सांगतो. आणि ते म्हणजे एक तर शॉर्ट सर्किट तरी असेल, किंवा जे मटेरियल वापरलेलं होतं इलेक्ट्रिकल डक्टिंगसाठी, इलेक्ट्रिकल सगळ्या कामासाठी, ते वायरिंग पुअर क्वालिटीचं होतं, किंवा फॉल्टी वायरिंग होतं, वायरिंगच मुळात चुकीचं केलं होतं. त्यानंतर एखादा ठपका येईल तो त्या बिल्डिंगच्या डिझाईनवर येईल, किंवा मग एअर कंडिशन मध्ये मॉल फंक्शनिंग झालं.
किंवा मेडिकल इक्विपमेंट्समध्ये जो आता इथे जे कारण आपल्याला तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला, काही नाही तर मग ऑक्सिजन सिलेंडर हे एक कारण आहे. पण मला एक कळत नाही की कधी पुअर मेंटेनन्स आणि चलता है ॲटिट्यूड याच्याविषयी भाष्य का होत नाही. या ठिकाणी फायर सेफ्टी इक्विपमेंट होती का, आणि जर होती तर मग त्या फायर सेफ्टी इक्विपमेंटची एक्सपायरी होती का. अनेक ठिकाणी फायर सेफ्टी इक्विपमेंट असतं, ते एक्सपायर झालेलं असतं, ते कसं वापरायचं याचं ट्रेनिंग कोणाला नाही. आणि फायर जर लागलं, आग लागली तर नेमकं काय करायचं याचं फायर ड्रिल कधी झालेलं नाही. मी अशा अनेक उंच इमारती पाहिल्या, 30-30, 40-40 मधले आमचे काही मित्र परिचित राहतात, 30व्या 32व्या मजल्यावर राहतात. म्हटलं इथे फायर ड्रिल केव्हा झालं होतं, ते म्हणले वो क्या होता है, कशाचा कशाला मेळ नाही. आणि इथे तर लहान मुलं आहेत, ज्यांना घेऊन हातात घेऊन त्यांचा ऑक्सिजन सिलेंडर असेल, काय सगळं सलाईन लावलेलं असेल, हे घेऊन आई वडिलांना धावणं शक्य नाही. मग स्टाफला तसं ट्रेनिंग दिलं गेलं होतं का. किती ठिकाणी ट्रेनिंगला आपण महत्व देतो, प्रिव्हेन्शनला महत्व देतो. फक्त मंत्र्यांना आणि आमदारांना फोन करून मी पेशंट पाठवतोय, माझा मतदार आहे, ऍडमिट करून घ्या, हे बोलणं सोपं असतं. पण मग त्या फॅसिलिटीवर जो ताण येतो आणि तिथे जी प्रिव्हेन्शनच्या बाबतीत एखादा अपघात होऊ नये म्हणून याच्या बाबतीत जी सुरक्षा बाळगायला पाहिजे त्याचं काय आहे. इथे अजूनही तुम्हाला मी सांगतो, याच्या फायर ऑडिटची तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा इंटॅक्ट मिळतील, पण ते फायर सेफ्टी मग ऑडिट कसं होतं तर सही करण्यापुरतं होतं. हा खरा मुद्दा आहे आता. हा जो लापरवाही आणि काय म्हणू आपण ज्याला चलता आहे ॲटिट्यूड आहेत ना, त्यांनी केलेले हे खून आहेत, सगळी व्यवस्था आहे जे मारेकरी आहेत. सर, यामध्ये एक गोष्ट महत्वाची अशी आहे की याची एक विशिष्ट एसओपी असणार, ते चेक होतं की नाही वारंवार, आणि तुम्ही म्हटलाच तसं ते इन्स्पेक्ट करून त्याच्यावर करेक्टिव्ह मेजर, कारण इथे थेट जीवाशी खेळ आहे. आणि मग इथले सगळे वैद्यकीय तज्ज्ञ असतील, हॉस्पिटलच्या मेंटेनन्स असेल, त्या त्या विभागाचे प्रमुख असतील, सगळे काय करत होते जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात. महाराष्ट्रात तुम्ही एक यादी वाचलीत तशी सर अनेक वेळा कधी ऑक्सिजन सिलेंडरची गळती होऊन रुग्ण मरण्याची अवस्था आहे. आगीचीच घटना जर गेल्या 5 ते 6 वर्षातल्या बघितल्या तर 8 ते 10 मोठ्या आगी लागलेल्या आहेत, आणि तुम्ही आकडा सांगितला जवळपास 130 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. तरीही चौकशीचा जो उपचार होतो, म्हणजे उद्विग्नता ह्याची येते की तुम्ही जे सांगितलं तशीच कारणं आणि तेच अगदी प्रेडिक्टेबली उपाय केले जातात. तुम्हाला मी सांगतो, कायदे नाही आहेत का, तर या कार्यक्रमाच्या तयारी करता आम्ही आपल्याकडचे कायदे आणि परदेशातले काही कायदे हे कम्पेअर केले, तुलना केली. असं नाही की आपल्याकडे कायदे नाही आहेत, कदाचित तिकडचे अधिक कठोर असतील, इतकंच आहे. पण आपल्याकडे तसेच कठोर आहेत, कम्पेरेबल आहेत. ते चांगले आहेत का, हो ते अधिक चांगले आहेत आपल्यापेक्षा. काही ठिकाणी आपले कायदे परदेशातल्याही कायद्यांपेक्षा चांगले आहेत. फायर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरनी गाईडलाईन्स ऑफ फायर अँड लाईफस्टाईल इन हेल्थ केअर फॅसिलिटीज म्हणून गाईडलाईन दिलेले आहेत. अप्रतिम गाईडलाईन्स आहेत. नॅशनल बिल्डिंग कोड NBC 2016 2016 साली ते रिवाईज आलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन, सेफ्टी आणि त्याहीपेक्षा एक्झिट, म्हणजे असं जर घडलं तर पटकन एक्झिट कसं करायचं हे आहे. फायर NOC कशी द्यायची, इन्स्पेक्शन कसं करायचं, या सगळ्याच्या गाईडलाईन्स आहेत. अलार्म सिस्टीम कशी चेक करायची हे सुद्धा दिलेलं आहे. फायर एक्सटिंग्विशरचं अपग्रेडेशन, त्याचं ट्रेनिंग, हे सगळं बघायचं. बट द चॅलेंज इज इम्प्लिमेंटेशन. आणि म्हणूनच तर मुंडे पॉप्युलर झाले. मुंडेंनी काय FDA मध्ये नवीन कायदे केले का? अजिबात नाही. मुंड्यांना कायदे करायचा अधिकारच नाहीये. ते कायदे करायचा अधिकार हा विधिमंडळाला आहे. मग मुंडेंनी काय केलं तर तुकाराम मुंडे यांनी FDA मध्ये आल्यानंतर जे अस्तित्वात असणारे कायदे होते त्या कायद्याची अगदी चोख अंमलबजावणी करायला सुरुवात केली. अँड दॅट्स वाय ही इज पॉप्युलर. मग इकडे जे अधिकारी होते त्या सक्षम अधिकाऱ्यांनी गुणवत्तेचा आग्रह का धरला नाही, त्यांनी चलता है ॲटिट्यूड का घेतला, ह्याच्याकरता जी SOP होती ती SOP वापरली गेली होती का. आणि इकडे सगळे MLA जे आहेत, MP जे आहेत, ते कधी तिकडे जाऊन त्यांनी चौकशी केली का की याची इक्विपमेंट्स मेंटेनन्स काय मला दाखवा. आमच्याकडे CSR फंडाखाली किंवा आमदार निधीतून एखादी गोष्ट देण्यावर आमचा भर असतो, पण ती दिल्यानंतर 6 महिन्यांनी, वर्षभरांनी, 1.5 वर्षांनी, पिरियॉडिकली त्याचा इम्पॅक्ट तुम्ही गेज करा, त्याचबरोबर त्याचं फंक्शनिंग पण गेज करा.
की किती दिवस चालू होतं, किती दिवस बंद होतं. आज इकडे अनिल बोंड्यांसारखे डॉक्टर असलेले, अतिशय निष्णात डॉक्टर असलेले भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेवर गेलेले खासदार आहेत. दुर्दैवाने आज ते जम्मू काश्मीरमध्ये आहेत, मला असं कळलं हा हादसा घडला तेव्हा. आय एम शुअर इज रिटर्निंग. दुसरे आहेत ते बळवंत वानखेडे आहेत, सुलभा खोडके आहेत, रवी राणा आहेत. पण हॉस्पिटलची जागा कुठे असावी याच्यावरून मात्र कोणाच्यात एकमत होत नाही. आणि 3-3 मेडिकल कॉलेज असलेल्या अमरावतीमध्ये आज ही अवस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलायची असेल तर त्याचं उत्तर एकच आहे, कायदे नवीन नकोत, आहे त्या कायद्यांची जोरदार अंमलबजावणी व्हायला पाहिजे. किती तुकाराम मुंडे आणायचे सर? म्हणजे अधिकारी किती आणायचे प्रत्येकाला आपण तुकाराम असं मुंडे व्हावं लागेल. एकटे तुकाराम नाही का, तुकारामच्या व्यतिरिक्तही अनेक चांगले अधिकारी आहेत. तुम्हाला मी सांगतो, तुकाराम मुंडेंना आता प्रसिद्धी देणं ही माध्यमांची जास्त गरज आहे, तुकाराम मुंडेंची नाही आहे. माध्यमांना एक आता तुकाराम मुंडे हवाय, म्हणून माध्यम त्यांना मोठं करतायत. मला सांगा, ज्या माध्यमांनी त्यांच्या 26व्या पोस्टिंगमध्ये ते धडाकेबाज कामं करतायत म्हणून अगदी पार तुम्ही बघा, म्हणजे अगदी अर्णव पासून सगळेजण त्यांचे इंटरव्ह्यू घेत आहेत. पण मग 25 वेळा त्यांच्या ट्रान्सफर्स झाल्या, त्यावेळेला त्या ऑफिसरच्या बद्दल कोण उभं राहिलं? कोणी स्टोऱ्या केल्या त्याच्यावर? हा, म्हणजे इतक्या 21 वर्षात एवढ्या बदल्या झाल्या. नाशिकला होते, नागपूरला होते, सोलापूरला होते, तुमच्या पुण्यामध्ये ट्रान्सपोर्टला होते. तेव्हा 4-4, 6-6, 8-8 महिन्यात, वर्षभराच्या आत, 1.5 वर्षाच्या आत बदल्या झाल्या. तेव्हा कधी त्यांच्या बाजूनी या नॅशनल मीडिया चॅनलला येता आलं नाही. द प्रिंटमध्ये त्यांची उत्तम त्यांच्याविषयी सगळं बोललं गेलंय. मग 21 वेळा बदल्या झाल्या तेव्हा सरकारला कोणी विचारलं? एकटा असं नाहीये की एकटे तुकाराम मुंडेच काम करतायत. अनेक उत्तम अधिकारी आहेत. तुम्हाला सांगतो, श्रीकर परदेशी आहेत, विकास खरगे आहेत, अश्विनी भिडे आहेत, श्रावण हर्डीकर आहेत. किती नावं, म्हणजे मी बाकीच्यांची नावं घेत नाही म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला असं समजू नका. यादी जवळपास 2 पान एवढी माझ्याकडे मोठी आहे की ज्यांचं बेदाग चरित्र आहे, उत्तम काम करतात, जे देईल ते काम उत्तम केलेलं आहे. पण म्हणून प्रत्येक अधिकाऱ्याने तसं होऊ नये असा विडा उचललाय का? आज काय होईल, या अधिकाऱ्यांच्या 2-4 अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील, पण त्यांच्यापर्यंत प्रकरण जाणारच नाही. कुठला तरी ज्युनियर माणूस पकडला जाईल आणि त्याच्यावर ठपका ठेवून हे केलं जाईल की त्याच्यावर या इलेक्ट्रिकल इक्विपमेंटच्या मेंटेनन्सची जबाबदारी होती. पण मग त्यांनी काम नीट केलंय की नाही हे बघणारा त्याचा जो वरिष्ठ होता, आणि त्यांनी काम व्यवस्थित केले की नाही हे बघणारा जो अधीक्षक होता, आणि त्या अधीक्षकांनी काम व्यवस्थित करताय की नाही हे बघणारी यंत्रणा होती, त्याचं ऑडिट केव्हा होणार आहे? याचा फायर आमच्याकडे मुंबईमध्ये मागे एकदा एका हॉटेलला आग लागली होती. तेव्हा काय केलं होतं की त्याचा एंट्रन्स अतिशय निमुळता होता. म्हणून असं ठरलं की आता प्रत्येक हॉटेलच्या बाहेर त्यांची फायर एनओसी लावायची. 4 दिवस सगळीकडे अगदी फार जोरदार अंमलबजावणी झाली. आणि त्याच्यानंतर एका हॉटेलमध्ये जाताना मी पाहिलं ती फायर एनओसी 2 वर्षापूर्वीची होती. म्हणजे 2 वर्षात वरती जे चेंजेस केले गेले त्याचं रिफ्लेक्शन त्या एनओसीत कुठेच नाहीये. हा तो चलता है ऍटिट्यूड. काही होत नाहीये ना तोपर्यंत करून घ्या. अरे पण काही होत नाही याच्याकरता नसतं, काहीतरी होऊ शकतं याच्याकरता ती एसओपी असते. तुम्हाला एक जाता उदाहरण देतो. वयाच्या 30व्या वर्षी सीओ झाल्यापासून मी एक नियम केला की ज्या ठिकाणी मी काम करीन त्या ठिकाणी जो काम करणारा एम्प्लॉई आहे त्याचा ब्लड ग्रुप, त्याचा एम्प्लॉई नंबर, त्याचा ऍड्रेस, त्याचे 3 जवळचे नातेवाईक आणि त्याच्या बिल्डिंग मधली 3 लोक यांचे टेलिफोन नंबर लिहिले पाहिजेत. आणि ते रात्री 2 वाजता सिक्युरिटी गार्डला जरी फोन केला तरी 1 मिनिटात कोणाला तरी देता आले पाहिजेत, कारण आपले रिपोर्टर रात्री बेरात्री फिरत असतात, स्टोऱ्या करण्याकरता जात असतात. त्यांना वाटेत जर काही झालं आणि पोलिसांचा त्यांच्या आयकार्डवरनं ऑफिसला फोन आला तर तुम्ही काय करणार? तो रखवालदार म्हणणार उद्या सकाळी फोन करा, मग तोपर्यंत त्याचं काय करायचं? अनेकांना हे बोज वाटायचा. एकदा तुम्हाला सांगतो, शो करत होतो मध्ये, पीसीआर मधनं मला एक बोलणं ऐकू आलं की आमच्याच बरोबरची एक अँकर मुलगी डिलिव्हरीसाठी गेली होती आणि तिच्या काहीतरी कॉम्प्लिकेशन झाली आणि तिला एबी निगेटिव्ह रक्ताची गरज होती. मी म्हटलं ताबडतोब तुम्ही रिसेप्शनला जा, तिकडे एक फाईल ठेवलाय, त्याचा रंग पण ठरवलेला होता, त्याच रंगाची फाईल पाहिजे. नंतर 4 फाईली असतात, कुठली फाईल आहे शोधण्याकरता 30 सेकंद. दॅट्स वेअर इवन 1 सेकंड काउंट्स. तर विशिष्ट रंगाची फाईलची गोष्ट लिहिलेली आहे आणि त्याच्यात रेअर ब्लड ग्रुप नावाची एक वेगळी फाईल आहे, त्याच्या आत सब सेक्शन आहे, त्याच्यात एबी निगेटिव्ह पाहिलं, 1 सेकंदात कळलं.
की त्यातला एक जण कामावर यायला निघालाय रात्री 11च्या ड्युटीला, एक जण आत्ता कामावर आहे आणि एक जण आत्ता नुकतं काम संपवून बाहेर पडलाय. तिघांना 2 मिनिटात फोन केले आणि त्या हॉस्पिटलला पळवलं. 1 बाटल्या रक्त पाहिजे होतं, 3 बाटल्यांची सोय झाली आणि आज दोघेही उत्तम आहेत तब्येतीने. ह्याच्याकरता 20 वर्षाचा आग्रह कामी आला, तुम्हाला सांगतो. आणि हे ऐकणारे जे आमचे प्रेक्षक असतील ना, त्यांनाही विनंती आहे, तुमच्या बिल्डिंगमध्ये असं समजू नका इकडे आग लागणार नाहीये. अशी इन्व्हिटेशन अक्षत देऊन, नारळ देऊन आग येत नसते कधी. लागते ती. मग लागते तर मग त्यात नंतर होईल ऑडिट. जबाबदार कोण आहे? जीव कसा वाचवणार? त्याची एसओपी आहे का? किंवा जर उंच इमारतीत राहत असाल आणि तुमचं ड्रिल होत नसेल तर यू शुड आस्क मॅनेजिंग कमिटी वाय नॉट. मध्यंतरी सरकारी जिल्हा म्युन्सिपाल्टीला आग लागली होती, तेव्हा सगळ्याचं ऑडिट केलं गेलं. तेव्हा महाराष्ट्रातल्या 15 महानगरपालिकांचं ऑडिटच झालेलं नव्हतं. सोलापूरची महानगरपालिका जाऊन बघा, अतिशय उत्तम बिल्डिंग आहे, बाहेरून प्रेमात पडावं अशी बिल्डिंग आहे, पण बऱ्याच ठिकाणी तिकडे लोखंडी नाही, लाकडाचे मजले आहेत. फायली आणि लाकडाचे मजले म्हणजे याला आमंत्रणच आहे. एकाही तिकडे कर्मचाऱ्याचं याचं ट्रेनिंग झालेलं नाही, वर्षानुवर्ष ड्रिल झालेलं नाही. कारण आम्ही धरून चाललो की इकडे आग लागूच शकत नाही. इकडे धरून चालले की इकडे आग लागूच शकत नाही. काय झालं बघा, कोणाची मुलं गेली. तेव्हा हे सिरियसली घेतलं पाहिजे आणि यातनं धडा घेतला पाहिजे. नाही तर पुन्हा येरे माझ्या मागल्या, दर महिन्याला 2 मरतात, यावेळी 4 मरायला सुरुवात होईल. हे होता कामा नये. एकंदर अतिशय गंभीर अशा स्वरूपाचा हा अपघात होता. यातून या आधीचे सुद्धा अपघात बघितले तर सगळ्याच यंत्रणांनी आणि त्या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांनी बदल करून अतिशय सतर्कपणे राहण्याची गरज आहे. कारण जिथे जीवाशी खेळ आहे त्या प्रत्येक गोष्टीला अतिशय काळजीपूर्वक हाताळलं गेलं पाहिजे आणि ती व्यवस्था झाली पाहिजे. अन्यथा अशी कोवळी बालकं, अनेक रुग्ण आपण कायम दगावत राहू. तुमचं काय मत आहे, तुमच्या काय कमेंट्स आहेत ते आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.